मानव आपला भाग्य निर्माता. महम्मद सत्पुरुष होते किंवा बुद्ध महापुरुष होते याचं मला काय? त्यामुळे माझ्यातल्या चांगलेपणात आणि वाईटपणात काही फरक पडतो का? आपण स्वतःसाठीच स्वतःच्याच जबाबदारीवर चांगलं बनूया. मागे कधीतरी कुणीतरी चांगला माणूस होऊन गेलाय म्हणून नाही. आपल्या वर्तमान अवस्थेला आपण स्वतःच जबाबदार आहोत आणि पुढे जे काही होण्याची आपली इच्छा आहे ते होण्याची शक्ती देखील आपल्यात विद्यमान आहे. आणि आपली आजची अवस्था जर आपल्या पूर्वकर्माच्या द्वारे नियमित होत असेल तर त्याच्याबरोबर हेही आलंच की भविष्यकाळी जसं म्हणून बनण्याची आपली मनीषा आहे तसं आपण आपल्या चालू कर्मांनीच बनू शकू. अतएव कर्म कसं करीत असतात हे आपल्याला समजून घेणं अत्यावश्यक आहे. सृष्टीतील समस्त शरीरांमध्ये मनुष्य शरीरच सर्वात श्रेष्ठ शरीर होय. मनुष्य प्राणी हा विश्वातील सर्व प्राण्यांमधील श्रेष्ठ प्राणी होय. मनुष्य सर्वश्रेष्ठ जीव आहे. मनुष्य सर्व प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ आहे. सर्व देवदेवतांपेक्षाही श्रेष्ठ आहे. माणसापेक्षा श्रेष्ठ कोणीच नाही. जोवर प्रकृतीच्या वर उठण्याची धडपड करत असतो तोवरच माणूस हा माणूस असतो. आणि ही प्रकृती अंतःप्रकृती आणि बहिःप्रकृती अशी उभयविध असते. आपण जर नाना राष्ट्रांचा इतिहास नीट काळजीपूर्वक वाचून पाहिला तर आपल्याला असं हमखास आढळून येईल की अशा माणसांची संख्या जेव्हा वाढते तेव्हाच कोणत्याही राष्ट्राचा अभ्युदय होत असतो. आणि उपयुक्ततावादी त्याला कितीही फोल म्हणत, पण ज्यावेळी हा अनंताचा ध्यास सुटतो त्याच वेळी त्या राष्ट्राच्या अधःपाताला सुरुवात होते. याचा अर्थच असा की कोणत्याही जातीच्या शक्तीचा खरा उगम तिच्या आध्यात्मिकतेतच असतो. आणि ज्या दिवसापासून त्या आध्यात्मिकतेस ओहोटी लागते आणि जडवादाचं वर्चस्व होऊ लागतं त्या दिवसापासूनच ती जात मृत्यूपंथास लागते. हे जग म्हणजे एक विशाल व्यायामशाळा असून इथं आपण स्वतःचं सामर्थ्य वाढवण्यासाठीच येत असतो. सर्व निकोप सामाजिक फेरफार म्हणजे मनुष्याच्या अंतःकरणात कार्यप्रवण असलेल्या आध्यात्मिक शक्तींचे आविष्कार होत. या आध्यात्मिक शक्ती जर बलसंपन्न आणि संतुलित असतील तर समाज त्या परिवर्तनाशी स्वतःला योग्य प्रकारे जुळवून घेईल. प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा उद्धार स्वतःच साधून घ्यावा लागेल. त्यासाठी दुसरा उपाय नाही. आणि हाच न्याय देशांनाही लागू आहे. सगळे सामाजिक नियम थोड्याफार प्रमाणात अपूर्ण असल्यामुळे त्यांच्या उणीवा दाखवणं अगदी सोपं असतं. पण कोणत्याही नियमाच्या प्रभावाखाली राहणाऱ्या एखाद्या व्यक्तीला अपूर्णतेवर मात करण्याच्या बाबतीत जो माणूस मदत करतो तोच मानव जातीचा खराखुरा उपकार करता होय. व्यक्तींचा विकास झाला की देशाचा आणि सामाजिक नियमांचा विकास झालाच पाहिजे. तुमचा विकास आतून झाला पाहिजे. तुम्हाला कोणीही शिकवू शकत नाही. तुम्हाला कोणीही आध्यात्मिक बनवू शकत नाही. तुमच्या स्वतःच्या आत्म्याव्यतिरिक्त तुमचा दुसरा कोणताही शिक्षक नाही. सर्वसाधारण माणूस स्वतःच्या आयुष्यातील सगळे दोष, सगळ्या चुका आपल्या शेजाऱ्यांवर लादू पाहत असतो. ते न जमल्यास ईश्वरावर लादू जातो आणि तेही न साधल्यास दैव नावाचं एक भूत उभं करून त्याला वेठीस धरतो. पण वस्तुतः दैव म्हणजे खरोखर काय ते राहतं तरी कुठे? आपण जे पेरतो तेच उगवत असतं. आपल्या दैवाचे आपणच निर्माते आहोत. त्यासाठी दुसऱ्या कोणाला निंदायलाही नको आणि वंदायलाही नको. वारा वाहत असतो. ज्या नावांची शिडं उभारलेली असतात त्यांना तो लाभतो आणि त्या भरल्या शिडांनी आपला मार्ग आक्रमतात. पण ज्या नावांची शिडं गुंडाळलेली असतात त्यांना त्या वाऱ्याचा काहीच फायदा होत नाही. हा काय त्या वाऱ्याचा दोष? म्हणा, जे हे दुःख मी भोगतो आहे ते माझ्याच कृत्यामुळे आहे. यावरूनच हेही सिद्ध होतं की ते माझ्याकडूनच नष्ट होऊ शकेल. जे मी निर्माण केलेलं आहे त्याचा मीच ध्वंस करू शकेन. जे दुसऱ्या कोणी निर्माण केलेलं आहे त्याचा नाश करण्यासाठी मी कधीच समर्थ होऊ शकणार नाही. म्हणून उठा, धीट बना, शक्तिमान बना. सगळी जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घ्या आणि पक्की खुणगाड बांधून असा की तुमच्या भाग्याचे तुम्हीच विधाते आहात. जे बल किंवा जे सहाय्य तुम्हाला हवंय ते तुमच्या स्वतःच्या आतच आहे. स्वतःचं भवितव्य स्वतःच घडवा. गतम न शोच्यम. जे झालं ते होऊन गेलं
त्याबद्दल खंत करत बसू नका. म्हणतात ना की वाहिलं ते पाणी आणि राहिली ती गंगा. अनंत भावी काळ तुमच्या पुढे विस्तारलेला आहे आणि हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवायला हवं की तुमचा प्रत्येक शब्द, प्रत्येक विचार आणि प्रत्येक कृत्य तुमच्या गंगाजळीत संचित राहील. पण हे सदा लक्षात असू द्या की तुम्ही केलेले कुविचार, तुम्ही केलेली कुकर्म ज्याप्रमाणे वाघासारखी तुमच्यावर झेप टाकायला टपून आहेत, त्याचप्रमाणे ही देखील मोठी स्फूर्तिदायी आशेची गोष्ट आहे की तुमचे सद्विचार आणि तुमची सत्कर्म हजारो लाखो देवदूतांच्या शक्तीनं तुमचं रक्षण करण्यासाठी सदा सर्वदा सज्ज आहेत. का असा प्रश्न करण्याचा आपल्याला अधिकार नाही. कार्य करता करता मृत्युमुखी पडणं हेच आपलं कर्तव्य होय. साहस बाळगा. भगवंतानं आपल्याला थोर कर्म करण्यासाठीच निवडलेलं आहे असा विश्वास असू द्या आणि ती आपण करूच करू. दुर्दैवानी या जगात बहुसंख्य लोक कोणताही आदर्श, कसलंही ध्येय समोर नाही अशा स्थितीत आपल्या अंधाऱ्या जीवनात चाचपडत असतात. समोर एखादा आदर्श असलेला मनुष्य जर 1000 चुका करेल तर माझी खात्री आहे समोर कोणताही आदर्श नसलेला माणूस 50,000 चुका करेल. म्हणून जीवनात एखादा आदर्श असणं श्रेयस्कर आहे. मनुष्य प्रकृतीशी झगडतो, तो पुष्कळ चुका करतो, त्यांची फळं तो भोगतो, पण सरते शेवटी तो प्रकृतीवर विजय मिळवतो आणि आपल्या मुक्त स्वरूपाचा त्याला अनुभव येतो. जेव्हा तो मुक्त होतो तेव्हा प्रकृती त्याची दासी बनते. मुक्ती म्हणजे प्रकृतीच्या नियमांचं पालन, या विचाराशी मी सहमत नाही. याचा अर्थ काय हे मला कळत नाही. मानवी प्रगतीचा इतिहास सांगतो की ही प्रगती प्रकृतीचे नियम न मानल्यामुळेच झालेली आहे. आपलं स्वतःचं जीवन जर शुद्ध आणि चांगलं असेल तर जग चांगलं आणि शुद्ध होईल. तो परिणाम आहे, आपण त्याचं कारण आहोत. म्हणून आपण स्वतःला शुद्ध करूया, आपण स्वतः पूर्ण बनूया. भांडणं मारामाऱ्या करण्यात, तक्रारी करण्यात काय अर्थ आहे? जो आपल्या वाट्याला आलेल्या सामान्य कामाविषयी कुरकुर करतो तो सर्वच कामांविषयी कुरकुर करेल. नेहमी कुरकुर करणारा माणूस जीवनात नेहमीच दुःख भोगतो. तो कोणतंही काम हाती घेओ त्यात त्याला यश म्हणून येत नाही. पण जो माणूस अंग मोडून आपलं कर्तव्य चोख बजावतो तो यशस्वी होतो आणि त्याला अधिकाधिक उच्च कार्य करण्याची संधी मिळते. या जगत यंत्राच्या दातेरी चक्रापासून दूर पळू नका. आतच उभं राहून कर्माचं रहस्य समजावून घ्या. आतच राहून कुशलतापूर्वक कर्म केल्यानंही बाहेर पडता येतं. आपण केलेला प्रत्येक विचार, आपण केलेली प्रत्येक क्रिया काही काळानं सूक्ष्म रूप धारण करते, जणू बीजरूप धारण करते आणि अव्यक्त रूपाने या सूक्ष्म शरीरात राहते आणि कालांतराने फिरून प्रकट होऊन अनुरूप फल देते. या फलांनी माणसाचं जीवन नियंत्रित होत असतं. त्याप्रमाणे माणूस स्वतःच्या कर्मांनीच स्वतःचं जीवन घडवत असतो. माणूस आणखी कोणत्याही नियमाच्या अधीन नाही, केवळ स्वतःच्याच कर्मबंधनांनी तो बांधलेला आहे. माझं ध्येय काही थोड्याशा शब्दात मांडलं जाऊ शकतं आणि ते याप्रमाणे: मानवाला त्याच्या ठिकाणी वास करणाऱ्या ईश्वरत्वाचा उपदेश देणं आणि जीवनातील प्रत्येक कार्यात हे ईश्वरत्व कसं प्रकट करावं या संबंधीचा मार्ग दाखवून देणं. पावित्र्य, धीर, चिकाटी यापेक्षाही महत्वाचं म्हणजे प्रेम. याची यशस्वी होण्यासाठी अत्यंत आवश्यकता असते. विकास म्हणजे जीवन, संकोच हाच मृत्यू. आपल्या चैनीसाठी, आपल्या सुखासाठी उसासत राहून आळसात जीव घालवणाऱ्या स्वार्थी माणसाला नरकात सुद्धा स्थान नाही. मला खात्री आहे की जो माणूस आपल्या तर्कबुद्धीचा उपयोग करतो पण त्याचा विश्वास नाही, त्याला ईश्वर क्षमा करेल. पण जो माणूस ईश्वरानं दिलेल्या शक्तीचा उपयोग न करता अंधपणे विश्वास ठेवतो त्याला ईश्वर क्षमा करणार नाही. आपण तर्कबुद्धीचा वापर अवश्य केला पाहिजे आणि प्रत्येक देशातील प्राचीन ग्रंथात ज्यांचं वर्णन आलेलं आहे अशा द्रष्ट्यांच्या आणि थोर पुरुषांच्या अस्तित्वाचा पडताळा जेव्हा आपल्या तर्कबुद्धीला येईल तेव्हाच आपण त्यांच्यावर विश्वास ठेवू. असे द्रष्टे जेव्हा आपल्याला आपल्या समाजात दिसतील तेव्हा आपण त्यांच्यावर विश्वास ठेवू. तेव्हा आपल्याला कळेल की ते काही विलक्षण लोक नव्हेत, तर ते कित्येक सामान्य तत्वांची उदाहरणं आहेत. लक्ष्यभेदाचा प्रयत्न आपण सगळ्यांनीच का करू नये? पडत पडतच आपण चालायला शिकत असतो.
विफल होत होतच आपण ज्ञानाच्या पायऱ्या चढत असतो. कालही अनंत आहे, घाईचं कारण नाही. या भिंतीकडे बघा, तिला कधी खोटं बोलताना तुम्ही ऐकलंय? पण भिंत ती भिंतच राहिलीय, तिची काडीचीही उन्नती झालेली नाही. माणूस खोटं बोलत असतो, पण तोच माणूस परत देवताही बनत असतो. काहीतरी केलं पाहिजे, मग ते चूक ठरलं तरी हरकत नाही. काहीच न करण्यापेक्षा ते बरं. गाय कधीही खोटं बोलत नाही खरी, पण मग ती कायमची गाय ती गायच राहते. काही का होईना, पण काहीतरी करा. सदा चांगली कामं करत चला. हीन संस्कार निवारण्याचा हा एकमेव मार्ग आहे. अमुक माणसाच्या उद्धाराची आता काही आशा नाही असं कदापि म्हणू नका, कारण वाईट माणूस म्हणजे एका प्रकारचं चारित्र्य, आणि चारित्र्य म्हणजे काही विशिष्ट सवयींची गोळाबेरीज. आणि सवयी नव्या आणि चांगल्या सवयींनी काबूत आणता येतात, दूर करता येतात. चारित्र्य म्हणजे सवयींची पुनरावृत्ती, आणि म्हणूनच फक्त सवयींच्या पुनरावृत्तीनेच ते बदलू शकेल, सुधारू शकेल. ब्रह्मचर्यवान व्यक्तीच्या मेंदूत विलक्षण सामर्थ्य वास करत असतं, आणि तिच्या ठिकाणी प्रचंड इच्छाशक्ती उत्पन्न होत असते. ही गोष्ट फार कठीण आहे, पण सतत प्रयत्नांनी ती साध्य करून घेता येईल. आपण स्वतः जर दुबळे नसलो तर कोणत्याही गोष्टीचा आपल्यावर परिणाम होत नाही. ही गोष्ट आपण ध्यानात ठेवली पाहिजे. एकदा मी हिमालयातून प्रवास करत होतो. लांबच लांब मार्ग आमच्या समोर पसरला होता. आम्ही गरीब संन्यासी, आम्हाला उचलून कोण नेणार, म्हणून आम्हाला सगळा मार्ग पायीच आक्रमण भाग होतं. आमच्या बरोबर एक वृद्ध संन्यासी होता. तो म्हणाला, महाराज, हा रस्ता कसा पार करायचा? माझ्याच्यानं आता चालवणार नाही, माझी छाती फुटून जाईल. मी त्याला म्हणालो, तुम्ही खाली आपल्या पायाकडे पहा. त्यानं तसं केलं. मग मी म्हणालो, तुमच्या पायाखाली जो रस्ता आहे तो तुम्ही आक्रमलेला आहे, आणि तोच रस्ता तुमच्या समोर तुम्ही पाहता आहात, तोही लवकरच तुमच्या पायाखाली येईल. उच्चतम वस्तूही तुमच्या पायाखाली आहेत, कारण तुम्ही दिव्य तारका आहात. भ्याड आणि मूर्ख माणूसच हे दैव आहे असं म्हणतो, असं एक संस्कृत सुभाषित आहे. पण जो माणूस बलवान असतो तो उठून उभा राहतो आणि म्हणतो, मी माझं दैव घडवेन. म्हातारी होऊ लागलेली माणसंच दैवाविषयी बोलतात. तरुण माणसं सामान्यतः ज्योतिषशास्त्राकडे वळत नाहीत. एखाद्याचं चारित्र्य तुम्हाला खरोखर नीट जोखायचं असेल तर त्याच्या मोठमोठ्या कार्याकडे लक्ष देऊ नका. प्रसंग विशेषी एखादा ठोंब्या देखील वीर सजून शौर्य गाजवू शकेल. माणसावर तो अगदी मामूली कामं उरकत असताना लक्ष ठेवा. वस्तुतः त्यांच्यातूनच तुम्हाला थोर पुरुषाच्या खऱ्या चारित्र्याचं दर्शन घडू शकेल. मोठमोठ्या प्रसंगी आवेशाच्या भरात अगदी यक्कश्चित माणसालाही काही शतकृत्य करून टाकण्याचा चेव येत असतो. पण ज्याच्या चारित्र्याचा लोभनीय गौरव सर्वच अवस्थांमधून निरंतर प्रकट होत असतो, तोच खरा खरा थोर पुरुष म्हणायचा. कसल्याही तऱ्हेच्या मोबदल्याचा विचार मनात न आणता आपण जगात प्रेषित केलेला प्रत्येक सद्विचार संचित होऊन राहील, आणि आपल्या बंधन शृंखलेतील कडी मागून कडी तोडून टाकून जोवर आपण अत्यंत पवित्र होऊन जात नाही, तोवर आपल्याला हळूहळू अधिकाधिक पवित्र करत राहील. जर तुम्ही कोणाविषयी द्वेष किंवा असूया भाव प्रकट केलात तर तो चक्रवाढ व्याजानेशी तुमच्याकडे परत येईल. कोणतीही शक्ती याचा प्रतिकार करू शकत नाही. एकदा तुम्ही त्यांना चालना दिली की त्यांचा परिणाम तुम्हाला भोगावाच लागेल. हे लक्षात ठेवल्यास तुमच्या हातून वाईट गोष्ट घडणार नाही. प्रकृती विरुद्ध जे जे म्हणून बंड करून उठतं तेच चेतन. तिथेच विकास झालेला असतो चैतन्याचा. बघा ना, एखाद्या क्षुद्र मुंगीला चिरडण्याचा प्रयत्न करा, ती देखील प्राणरक्षणासाठी झगडण्याचा प्रयत्न करेल. जिथे प्रयत्न आहे, जिथे म्हणून झुंजण्याची ईर्ष्या आहे, तिथे तिथे जीवनाचं चिन्ह असतंच. तिथेच चैतन्याचा विकास झालेला असतो. माणूसच तर पैसा निर्माण करतो ना. पैशांनी माणसं निर्माण झाल्याचं का कधी कुणी ऐकलंय? तू जर आपलं मन आणि मुख एक करू शकशील, बोलल्यासारखं वागू लागशील, तर पैसा तुझ्या पायाशी पाण्यासारखा वाहत येईल. मांगल्याकडे जाणारा या जगातला मार्ग अत्यंत बिकट, त्रासदायक, किंबहुना निसरड्या कड्यासारखाच असतो. तेव्हा या कड्यावरून जाताना कित्येकांनी कोसळावं यात नवल मुळीच नाही. अनेकांना या मार्गावरून जाण्यात यश येतं, हीच खरोखर आश्चर्याची गोष्ट आहे. या मार्गात हजारो प्रमाद होतील, अनेकदा ठेच लागेल, पण यातूनच चारित्र्य तावून सुलाखून निघतं. उपहास, विरोध आणि अखेर स्वीकार या 3 अवस्थांमधून
प्रत्येकच कार्याला आपली वाट काढावी लागते. आपल्या काळाच्या पुढे जाऊन विचार करणाऱ्या प्रत्येक माणसाबद्दल खात्रीनं गैरसमज उत्पन्न होत असतात. तेव्हा विरोधाला आणि छळणुकीला माझ्या आनंदाने तयारी आहे. मी स्थिर आणि पवित्र असायला हवं. भगवंतावर माझा दृढ विश्वास असायला हवा, म्हणजे मग या सगळ्या अडचणी कुठल्या कुठे नाहीशा होऊन जातील. प्रत्येक जीव अव्यक्त ब्रह्म होय. बाह्य आणि अंतर प्रकृतीला वशीभूत करून स्वतःचं हे अव्यक्त ब्रह्मस्वरूप व्यक्त करणं जीवनाचं परम उद्दिष्ट होय. कर्म, उपासना, मनस्संयम किंवा ज्ञान यापैकी कोणत्याही एकाचा किंवा एकापेक्षा अधिकांचा किंवा सर्वच उपायांचा अवलंब करून ते उद्दिष्ट साधा आणि मुक्त व्हा. यातच सगळा धर्म आला. मत, वाद, क्रियाकांड, अनुष्ठानं, शास्त्र, मंदिरं किंवा इतर बाह्य गोष्टी केवळ गौण तपशिलाच्या बाबी आहेत. प्रत्येकाला आपली पद्धत श्रेष्ठ वाटते. फार छान, पण ध्यानात ठेवा की ती तुमच्या पक्षी चांगली असेल. एखाद्याला मुळीच न पचणारा खाद्यपदार्थ दुसरा एखादा सहज पचवू शकतो. एखादी पद्धत तुमच्या पक्षी चांगली आहे एवढ्याच आधारावर एकदम असा निष्कर्ष काढू नका की सर्वांनाच ती उपयोगी पद्धत आहे. जॅकचा कोट जॉन आणि मेरी यांच्याही अंगात बसेलच असं म्हणू नका. सर्वच अशिक्षित, असंस्कृत असलेल्या पण विचारशील नसलेल्या स्त्री पुरुषांच्या अंगावर एकाच प्रकारचा तंग कपडा चढवण्यात आलेला आहे. तुम्ही स्वतः स्वतंत्रपणे विचार करा. निरीश्वरवादी बना, जडवादी बना, ते अधिक चांगलं ठरेल. मनाचा उपयोग करा. अमुक माणसाची पद्धत चुकीची आहे असं म्हणण्याचा तुम्हाला काय अधिकार? ती तुमच्या दृष्टीने चुकीची असेल, पण तुम्ही जर तिचा अवलंब केला तर तुम्ही खालच्या स्तरावर घसराल. पण त्याचा अर्थ असा नव्हे की त्या पद्धतीचा अवलंब केल्यामुळे त्या दुसऱ्या माणसाचा अधःपात होईल. म्हणून तुम्ही ज्ञानी असलात आणि तुम्हाला एखादा माणूस दुबळा आढळला तर तुम्ही त्याचा धिक्कार करू नका. शक्य असल्यास त्याच्या स्तरावर जाऊन त्याला सहाय्य करा. त्याचा विकास व्हायला हवा. 5 तासात मी त्याच्या डोक्यात ज्ञानाच्या 5 बादल्या ओतू शकतो, पण त्याचा काय उपयोग? त्याची स्थिती पहिल्यापेक्षा आणखी थोडी वाईटच होईल. सगळ्यांपाशी जाऊन त्यांना उच्च रवाने सांगा, उठा, जागे व्हा. आता झोपून चालायचं नाही. सगळ्या उणीवा, सगळं दुःख समूळ नष्ट करण्याची शक्ती तुमच्यातच आहे. यावर दृढ विश्वास ठेवा, म्हणजे ती शक्ती आपोआप जागृत होईल. तुम्ही देखील आपल्यात अनंत शक्ती वसत आहे, अपरंपार ज्ञान साठवलं आहे, अदम्य उत्साह रसरसतो आहे असं चिंतन कराल आणि त्याचबरोबर जर या अंतस्थ शक्तीला जाग करू शकाल तर तुम्ही माझ्यासारखेच व्हाल.